लहान मुलांना जुलाब. बापरे, हे ऐकलं तरी पालकांना किती काळजी वाटते, नाही का? ही तशी खूप सामान्य गोष्ट आहे, पण ती काळजी तर वाटतेच. पण घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. योग्य काळजी घेतली ना, की हे सगळं अगदी सहज हाताळता येतं. चला, तर मग आजच्या या भागात आपण बघूया, की अशा वेळी नक्की काय करायचं. तर मग सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, की लहान मुलांना जुलाब सुरू झाले, की नेमकं काय करायचं? कोणती पावलं उचलायची? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया अगदी सोप्या आणि स्पष्ट शब्दात. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं, बाकी सगळं नंतर, ते म्हणजे रिहायड्रेशन. म्हणजे काय, तर शरीरातील पाण्याची पातळी सांभाळणं. कारण जुलाबामुळे होतं काय, की शरीरातून पाणी आणि क्षार खूप म्हणजे खूपच वेगाने बाहेर फेकले जातात. त्यामुळे आपलं पहिलं काम म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी हीच आहे, की शरीरातली पाण्याची पातळी कमी होऊ द्यायची नाही. आणि यासाठी सगळ्यात बेस्ट उपाय कोणता असेल, तर तो आहे ORS, म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. हे काय करतं, ते शरीरातून जे पाणी आणि क्षार कमी झालेत ना, ते अगदी व्यवस्थित भरून काढतं. आणि वापरायला तर इतकं सोपं आहे. काय करायचं, फक्त पॅकेटवर लिहिल्याप्रमाणे ते स्वच्छ पाण्यात मिसळायचं. प्रत्येक जुलाबानंतर बाळाला चमच्याने 2-3 घोट द्यायचे. आणि हे लक्षात ठेवा, एकदम खूप नाही द्यायचं, थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं देत राहायचं. अच्छा, आता समजा ORS उपलब्ध नसेल किंवा त्यासोबत अजून काही द्यायचं असेल, तर नारळ पाणी हा एक खूपच छान नैसर्गिक पर्याय आहे. नारळ पाणी तर माहितीच आहे आपल्याला किती फायदेशीर असतं. याने सुद्धा शरीरातलं पाणी आणि जे महत्वाचे मिनरल्स आहेत ते टिकून राहायला मदत होते. बरं, आता पाण्याची पातळी तर आपण सांभाळली. आता पुढचा टप्पा येतो खाण्याचा, कारण बाळाला ऊर्जा पण हवी. पण अशा वेळी काहीही जड देऊन चालणार नाही. आपल्याला असे पदार्थ द्यायचे आहेत जे पोटाला आराम देतील आणि पचायला एकदम हलके असतील. मग कोणते आहेत असे पदार्थ? चला बघूया. सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे आपल्या तांदळाच्या पेजेचं किंवा अगदी मऊ शिजवलेल्या भाताचं. हा तर एकदम उत्तम पर्याय आहे. पोटाला काही त्रास नाही, पचायला अगदी सोपं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीराला जी ऊर्जा हवी असते ती यातून मिळते. दुसरा पदार्थ आहे केळं. पण हो, चांगलं पिकलेलं केळं हं. ते छान मॅश करून म्हणजे कुस्करून द्यायचं. केळ्यामध्ये ना असे काही खास घटक असतात जे पोटाला आराम देतात आणि जुलाब कमी करायलाही मदत करतात. त्यामुळे हाही एक चांगला ऑप्शन आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दही. हो, थोडंसं दही देणं सुद्धा खूप फायद्याचं ठरतं. कारण दह्यामध्ये जे चांगले बॅक्टेरिया असतात ना, त्यांना प्रोबायोटिक्स म्हणतात. ते काय करतात, तर पोटातलं जे संतुलन बिघडलेलं असतं ना, ते पुन्हा जागेवर आणायला मदत करतात. त्यामुळे पचन सुधारायला मदत होते. ठीक आहे. मग काय द्यायचं हे तर कळालं. पण काय नाही द्यायचं हे समजून घेणं त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं आहे. कारण काही पदार्थ असे असतात जे त्रास कमी करण्याऐवजी तो आणखी वाढवू शकतात. त्यामुळे हे पदार्थ कटाक्षाने टाळायला हवेत. इथे बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला आहेत पोटासाठी चांगले पदार्थ, पेज, केळे, दही, आणि दुसऱ्या बाजूला आहेत ते पदार्थ जे त्रास वाढवतात, म्हणजे तेलकट, मसालेदार जेवण आणि सगळं जंक फूड. हे परत एकदा नीट लक्षात घेऊया. तेलकट आणि मसालेदार जेवण अजिबात नाही. चिप्स, बिस्किट्स किंवा कुठल्याही प्रकारचं जंक फूड बिलकुल नाही. आणि हो, कोल्ड्रिंक्ससारखी थंड पेय ती तर अजिबातच द्यायची नाहीत. या सगळ्या गोष्टींमुळे पोटाचा त्रास कमी होण्याऐवजी तो हमखास वाढणार. आत्तापर्यंत आपण घरगुती उपायांबद्दल बोललो आणि ते खूप प्रभावी आहेत, यात शंका नाही. पण एक गोष्ट आहे जी त्याहीपेक्षा महत्वाची आहे, आणि ती म्हणजे डॉक्टरांकडे कधी जायचं हे वेळीच ओळखणं. कारण काही लक्षणं अशी असतात की ती दिसल्यावर आपण अजिबात वेळ घालून चालत नाही. फक्त एक आकडा लक्षात ठेवा, 24. 24. जर बाळाला जुलाब सुरू होऊन 24 तास उलटून गेले असतील आणि तरीही ते थांबत नसतील, तर डॉक्टरांना दाखवणं हे अत्यंत गरजेचं आहे. घरगुती उपायांनी फरक पडेल याची वाट बघत बसू नका. 24 तासानंतर डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच हवा. आणि फक्त वेळच नाही, तर काही धोक्याची लक्षणं पण आहेत. जसं की जुलाबासोबत बाळाला उलट्याही होत असतील किंवा त्याला ताप आला असेल किंवा खूप जास्त थकल्यासारखा वाटत असेल, आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे बाळ पाणी किंवा दुसरं काहीही प्यायला नकार देत असेल, तर ही सगळी गंभीर लक्षणं आहेत. असं काहीही दिसल्यास अजिबात विचार न करता लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा. तर मग आपण या सगळ्या माहितीमधून काय शिकलो? सारांश अगदी सोपा आहे. योग्य घरगुती काळजी घ्या,
पण त्याच वेळी जागरूक रहा आणि गरज वाटल्यास वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या. खरं तर हेच मुलांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम औषध आहे. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आज आपण पोटाच्या त्रासाबद्दल बोललो, पण मुलांची जी सुरुवातीची काही वर्ष असतात ती खूप नाजूक असतात, नाही का? मग अशा वेळी आणखी कोणत्या सोप्या पण महत्त्वाच्या आरोग्य टिप्स आहेत ज्या प्रत्येक पालकाला माहीत असणंच पाहिजे? यावर नक्की विचार करा.